चालू मुक्ती संग्राम रेडी. तुमचा टाइम स्टार्ट होतोय आता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सामान्य व्यक्तिमत्व नव्हतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सामान्य व्यक्तिमत्व नव्हतं, तर तो होता भारतीय राजकारणातील महाकाय वटवृक्षाला वाकवणारा संजावा. 20 मार्च 1927 रोजी पाण्याला पेटवणारा वडवादळ अर्थात समुद्र अग्नी होता तो. अथांग समुद्रातून करोडो सागर प्रवाशांना 7 समुद्रापलीकडे सुखरूपपणे पोहोचवण्यासाठी मदत करणारा दीपस्तंभ होता तो. मुंग्याने मेरू पर्वत गिळण्याची किमया करणारा जादूगार होता तो. आणि सूर्य गुलाला मुद्दणारा प्रज्ञा सूर्य होता तो. प्रज्ञा सूर्य होता तो. प्रज्ञा सूर्य होता तो. अशा या प्रज्ञा सूर्याला मुक्ती संग्राम आंबेडकरी जलसाचे विनम्र अभिवादन. विश्व शांतीचे उद्गाते सम्यक संबुद्ध आणि त्या विश्व शांतीला अभिप्रेत असणारी समता, स्वतंत्रता, बंधुता, अखंडता, धर्मनिरपेक्षता, सहिष्णुता, सर्व धर्म समभाव या लोकशाही तत्वांची तत्व प्रणाली आपल्या संविधानामध्ये अंतर्भूत करून केवळ भारतावरच नव्हे तर राष्ट्रीय संस्कृतीवर अभिनव व्यायाम करणारे आणि विश्वाच्या संस्कृतीवर आपला ठसा उमटवणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत शिरोमणी संत कबीर, या महाराष्ट्राचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज, जिच्या खुशीत हे नेतृत्व घडलं आणि वाढलं त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाई, आरक्षणाचे जनक राजाआदी ऋषी राजर्षी शाहू महाराज, ज्याने शिक्षणाची गंगा गोरगरीब जनतेच्या दारोदारी पोहोचवले ते फुले दाम्पत्य, माता भीमाई, माता जिजाई, माता सावित्रीबाई फुले, माता रमाई, माता फातिमा शेख या भूतोन भविष्यती अशा महामानवांच्या महान विदुषींच्या कार्याला स्मृतीने आणि विचारांना प्रथमता पंचांग प्रणाम. जय भीम. हजारो वर्ष बहुजनांवरील अन्याय अत्याचाराला पायदळी तोडण्यासाठी आणि मुक्तीकोण पदाचा संघर्ष चेतवण्यासाठी समोरासमोर उभे टाकल्याशिवाय पर्याय नव्हता. अरे हा लढा होता आत्मसन्मानाचा, हा लढा होता आत्मसंघर्षाचा. आणि म्हणूनच 20 मार्च 1927च्या महाडच्या संघापासून अशा सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि शैक्षणिक चळवळीचे नेतृत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं. नुसतंच केलं नाही तर आपल्या उत्तुंग अशा बुद्धिमत्तेच्या जोरावर ते पेलवून देखील नेलं. एखाद्या आव्हानाला प्रति आव्हान देऊन समोरासमोर उभं टाकण्याचा या जगाला पहिला धडा कोणी दिला असेल तर तो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. आणि म्हणूनच त्यांच्या समर्पक जीवन कार्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. अरे आमच्या गरजा नाकारल्याच्या अनुभूतीतून जो जयघोष उठतो तो विद्रोहाचा आवाज म्हणून गणला जातो. आणि मग या रूपाने मुख्य सामान्यांच्या परिभाषाच बोलू लागतात. अंधाराच्या मिंदपखाली वाहून जाण्याचं काम आम्ही केव्हाच सोडलंय. उजेडाचा क्रांती सूर्य आमच्या हाती गवसलाय. रोजच युद्ध अमानुषतेच्या अत्याचारात वावरण्यासारखे जगणारे आणि कोंडवाड्यात कोंडलेल्या स्वप्नोटाने स्वतःलाही शिकवणारे मृत्यूचा कबन या मस्तकावर बांधून या मुक्ती संग्रामात उतरलोय. मुक्ती कोण पदासाठी घेतलेली वेगवान धावत विद्रोहाचं रूप धारण करते. विद्रोहाच्या शब्दात क्रांतीची मुळाक्षरं उमटू लागतात. पूर्व पिढीच्या बरबादीच्या, गुरबादीच्या आणि सत्य पिढीच्या निदर्शनाच्या निरूपणाने मन टरकू लागतं. उद्ध्वस्त झालेल्या, ठिकऱ्या उडलेल्या मनातून सूर्य अभ्रूप ठिपकू लागतो. मुक्ती कोण पदाच्या चळवळीला तुफानाचा आवेग होतो. रूढीच्या चक्रातून बाहेर पडून आत्महुंजनाचा खडा आवाज होऊ लागतो. आणि इथेच आंबेडकरी चळवळ जन्म घेते. असं म्हणतात की कलेची उंची ही जीवनाच्या क्रांतीचं उच्च शिखर समजलं जातं. कलेची उंची ही जीवनाच्या क्रांतीचं उच्च शिखर समजलं जातं. आणि त्यामध्ये ही वाढणारी ढोलकी, ही कडाळणारी कडी आणि गाणारी संवादनी या चळवळीचा प्राण समजला जातो. तो प्राण या मुक्ती संग्रामात जपण्याचा प्रयत्न केला आहे. मुक्ती संग्राम, मुक्ती संग्राम, मुक्ती संग्राम.
सत्तेची. तू गेलास विलायतेला आणि गाजवलीस गोलमेज पर्यंत आणि मान उंचावलीस करोडो भारतीयांची. तू कालही ज्ञानाचा प्रतीक होतास, आजही ज्ञानाचा प्रतीक आहेस आणि उद्याही ज्ञानाचा प्रतीक राहशील चंद्र सूर्य असेपर्यंत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं गौरव. हिमालयाच्या उंचीलाही, हिमालयाच्या उंचीलाही क्षणभर वाटेला असा होता भीमराव, हो मोठा असा होता भीमराव. हिमालयाच्या उंचीलाही, हिमालयाच्या उंचीलाही क्षणभर वाटेला असा होता भीमराव, हो मोठा असा होता भीमराव. दिव्याच्या खांबाखाली केला अभ्यास, दिव्याच्या खांबाखाली केला अभ्यास, दिव्याच्या खांबाखाली केला अभ्यास. घेतला ध्यास तोची प्रयास, घेतला ध्यास तोची प्रयास, घेतला ध्यास तोची प्रयास. गरिबीवरती मात करूनी, गरिबीवरती मात करूनी चढविला होता असा होता भीमराव, हो मोठा असा होता भीमराव. हिमालयाच्या उंचीलाही, हिमालयाच्या उंचीलाही क्षणभर वाटेला असा होता भीमराव, हो मोठा असा होता भीमराव. काळूने सारे ग्रंथ विद्वान झाला, काळूने सारे ग्रंथ विद्वान झाला, काळूने सारे ग्रंथ विद्वान झाला. दीनदुबळांचा उद्धार केला, दीनदुबळांचा उद्धार केला, दीनदुबळांचा उद्धार केला. या विश्वाच्या इतिहासावर, या विश्वाच्या इतिहासावर केले त्याने असा होता भीमराव, हो मोठा असा होता भीमराव. हिमालयाच्या उंचीलाही, हिमालयाच्या उंचीलाही क्षणभर वाटेला असा होता भीमराव, हो मोठा असा होता भीमराव. संत स्वातंत्र्याचे दिले संविधान, संत स्वातंत्र्याचे दिले संविधान, संत स्वातंत्र्याचे दिले संविधान. लोकशाहीचा केला किती बहुमान, लोकशाहीचा केला किती बहुमान, लोकशाहीचा केला किती बहुमान. मनुवादीच्या जीवनरुढीचा, मनुवादीच्या जीवनरुढीचा उतरविला हो मान असा होता भीमराव, हो मोठा असा होता भीमराव. हिमालयाच्या उंचीलाही, हिमालयाच्या उंचीलाही क्षणभर वाटेला असा होता भीमराव, हो मोठा असा होता भीमराव, हो मोठा असा होता भीमराव, हो मोठा असा होता भीमराव. परिस्थिती पायी त्या रमाईने केलेल्या उपवासांचा एक एक घास आज आपल्या ताटामध्ये वाढून ठेवलाय.
70 कोचे पडलेल्या डब्यात तिने साठवलेली चिल्लर आपल्या 7 कोटी भविष्याची, उज्ज्वल भविष्याची ही नांदी ठरलेली आहे. साहेबांची वाट पाहता पाहता आपल्या रमाईने आपल्या उज्ज्वल भविष्याची वाट करून दिलेली आहे. आयुष्य झिजवण्याची जाली केली नाही तमा, आयुष्य झिजवण्याची जाली केली नाही तमा. बाप माझा भीमा आणि धन्य माझी रमा, धन्य माझी रमा. त्याग समर्पण तुझ्या गठाई, तुझ्या त्यागाला सीमाच नाही. 9 कोटीची झालीस आई, 9 कोटीची झालीस आई. महाकरुणेची मूर्ती रमाई, महाकरुणेची मूर्ती रमाई. 9 कोटीची झालीस आई, 9 कोटीची झालीस आई. महाकरुणेची मूर्ती रमाई, महाकरुणेची मूर्ती रमाई. हो वया वेचून प्रपंच केला, आधार दिलास भीमरायाला, आधार दिलास भीमरायाला, आधार दिलास भीमरायाला. गोवर वेचून प्रपंच केला, आधार दिलास भीमरायाला. आधार दिलास भीमरायाला, आधार दिलास भीमरायाला. संकटाशी करूनी लढाई, संकटाशी करूनी लढाई. महाकरुणेची मूर्ती रमाई, महाकरुणेची मूर्ती रमाई. 9 कोटीची झालीस आई, 9 कोटीची झालीस आई. महाकरुणेची मूर्ती रमाई, महाकरुणेची मूर्ती रमाई. पोटच्या डोळ्यांचा त्याग तू केला, उजेड दिलास या समाजाला. उजेड दिलास या समाजाला, उजेड दिलास या समाजाला. पोटच्या डोळ्यांचा त्याग तू केला, उजेड दिलास या समाजाला. उजेड दिलास या समाजाला, उजेड दिलास या समाजाला. कसा होऊ ग मी उतराई, कसा होऊ ग मी उतराई. महाकरुणेची मूर्ती रमाई, महाकरुणेची मूर्ती रमाई. 9 कोटीची झालीस आई, 9 कोटीची झालीस आई. महाकरुणेची मूर्ती रमाई, महाकरुणेची मूर्ती रमाई. तुझ्याच कष्टाने भीमसूर्य झाला, अभिमान वाटे तुझ्या त्यागाला. अभिमान वाटे तुझ्या त्यागाला, अभिमान वाटे तुझ्या त्यागाला. तुझ्याच कष्टाने भीमसूर्य झाला, अभिमान वाटे तुझ्या त्यागाला. अभिमान वाटे तुझ्या त्यागाला, अभिमान वाटे तुझ्या त्यागाला. तुझा स्वाभिमान प्रेरणा देई, तुझा स्वाभिमान प्रेरणा देई. महाकरुणेची मूर्ती रमाई, महाकरुणेची मूर्ती रमाई. 9 कोटीची झालीस आई, 9 कोटीची झालीस आई. महाकरुणेची मूर्ती रमाई, महाकरुणेची मूर्ती रमाई, महाकरुणेची मूर्ती रमाई. ज्यांनी नाकारले होते जगणे आम्हाला त्याने आज आमचा सन्मान पाहिला.
ज्यांनी लादली होती गुलामी आमच्यावर त्यांनी आज आमचा स्वाभिमान पाहिला. हे सारं सारं शक्य आहे ते फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे. आज आम्ही केवळ त्यांचे नाव घेत नाही तर त्यांचे विचार घेऊन आम्ही पुढे चाललो आहोत परिवर्तनाच्या वाटेवर. भीमरायांचे वारसदार बनू. वारसदार आम्ही भीमरायाचे, पाईक नव्या युगाचे. 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 शिक्षण आणि संघर्षाचा उंच धरूया ध्वज समतेचा. उंच धरूया ध्वज समतेचा, उंच धरूया ध्वज समतेचा. शिलेदार आम्ही संविधानाचे, पाईक नव्या युगाचे. वारसदार आम्ही भीमरायाचे, पाईक नव्या युगाचे. वारसदार आम्ही भीमरायाचे, पाईक नव्या युगाचे. संकटाच्या चातडावर परिश्रमाचे लावूया तर. परिश्रमाचे लावूया तर, परिश्रमाचे लावूया तर. तोडू भाषण गुलामगिरीचे, पाईक नव्या युगाचे. वारसदार आम्ही भीमरायाचे, पाईक नव्या युगाचे. वारसदार आम्ही भीमरायाचे, पाईक नव्या युगाचे. विज्ञानाचा धरुनी हात नवप्रगतीची फुलवू पहाट. नवप्रगतीची फुलं पहाट, नवप्रगतीची फुलं पहाट. स्मरण ठेवूया भीमत्यागाचे, पाईक नव्या युगाचे. वारसदार आम्ही भीमरायाचे, 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 पाईक नव्या युगाचे. जय भीम.